दारुगड बये दारुगड कोणाला बघ शाळेला उशीर होतो आज कामवाली बाई पण नाही पदरावरती सरकारीचा मोर नाचरा हवा संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा मांजेकर पैठणी घेऊन आला बहिणी उघडताना रोज वस्तूचं देणार नमस्कार. होम मिनिस्टर होणार असून मी या घरची पॉवर्ड बाय एव्हर यूथ नॅचरल्स वॉलनट स्क्रबमध्ये मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. कोरबा मिठागर रमामाता वाडी वडाळा पूर्व या ठिकाणाहून आजची आपली ताई आलेली आहे, जिचं नाव आहे ज्योती गौतम चाबुकस्वार. काय म्हणते आमची ताई, तिला भेटूया. आणि ही ताई वहिनी होणार आहे, त्यामुळे मीही तिला बोलतं करण्यासाठी खूप उत्सुक आहे. बघूया काय चाललंय तिच्या मनात. मी ज्योती गौतम चाबुकस्वार आणि मी खूप खुश आहे की आज मला प्रफुल्ल निकम सारखा जोडीदार मिळतोय. सगळ्यात पहिलं जेव्हा ह्यांना मी पाहिलेलं त्यावेळी मी काय यांच्या प्रेमात वगैरे काहीच पडली नव्हती. माझं नाव प्रफुल्ल अशोक निकम. ज्यावेळी हिला मी बघायला गेलो पहिल्यांदा त्याचवेळी मी तिच्या प्रेमात पडलो. पण नंतर जेव्हा मी ह्यांच्याशी फोनवर बोलली, ह्यांना मी पूर्णपणे जाणून घेतलं यांच्या आवडीनिवडी, त्यानंतर मला कळालं की अरे आमच्या खूप गोष्टी सिमिलर आहे. अरे वा, म्हणजे मला जसं हवं होतं तसंच मला भेटलंय. आणि मग हळूहळू माझंही यांच्यावर प्रेम जडत गेलं. तेव्हाच मी विचार केला की बाबा लग्न करेन तर हिच्याशीच. मेन म्हणजे तिचा स्वभाव पण खूप सुंदर आहे, मला सांभाळून घेणार आहे, ती मला खूप समजून घेते, कधी माझ्याशी आर्ग्युमेंट करत नाही, कधी माझ्याशी उलट बोलली नाही. प्रेम म्हणजे एकमेकांना समजून घेणं, नको त्या गोष्टीवरून वाद न करणं, त्याला आपण प्रेम म्हणतो. आणि सध्या आमच्या दोघांच्या मध्ये ह्या सगळ्या गोष्टी आहेत. येत्या 17 मे 2014 रोजी आमचं लग्न आहे. एक गरज आहे ती फक्त तुमच्या आशीर्वादाची. तर प्लीज सर्वांनी लग्नाला यावे. नमस्कार. नमस्कार. घ्या उखाणा. सासरचं निरंजन, माहेरची फुलबात, प्रफुल्लरावांचं नाव घ्यायला आजपासून सुरुवात. आजपासून का? हो, आज कालपासून काय नाव घेत नव्हतं? नाही. त्या ओळख करू. हे आमच्या होणाऱ्या सासूबाई. नमस्कार. हे माझे होणारे मिस्टर प्रफुल्ल निकम. ह्या माझ्या आई. नमस्कार. ह्या ननंदबाई. नमस्कार. ही माझी बहीण. नंतर ह्या दुसऱ्या ननंदबाई, ते आमचे बाजूवाले. हे सगळे कझन्स सिस्टर सर्व. हे आमचे नंदेचे मिस्टर. नंतर हे बहिणीचे नवरे. नमस्कार. चला, सगळ्यांची ओळख झाली, आता सुरुवात करूया गप्पा. नमस्कार. नमस्कार. कुठलं माहेर? माहेर वडाळा रमामाता वाडी कोरबा मिठागर. बालपण सगळं तिथे गेलं? तिकडे बालपण असं फक्त जन्म तिकडचा आहे. त्याच्यानंतर आम्ही शिवडीला राहिलो होतो. शिवडीला एक 10-1 वर्ष राहिलो. त्याच्यानंतर मी 10th असताना माझे वडील एक्सपायर झाले. मग तेव्हा घरी कोण कोण होतं? घरी ॲक्च्युली फॅमिलीमध्ये मला 3 बहिणी आहेत. आई असते, वडील होते, पण आता सध्या ते नाही आहेत. मोठी बहीण काय करायची तेव्हा? मोठी बहीण त्यावेळेला ती कॉलेजलाच होती, जस्ट 12thला ती होती. कमावतं कोणच नव्हतं. आमचं कमावणं म्हणजे ॲक्च्युली असं झालेलं की त्यावेळेला आमचा पूर्ण आधार गेलेला. म्हणजे वडील नव्हते, शिक्षण आम्हाला कंप्लीट करायचं होतं. फॅमिलीची अशी बॅकिंग पण खूप अशी खंबीर नव्हती की कोण सपोर्ट करणारे नव्हते. त्यामुळे मग मी आणि मोठ्या बहिणीने खूप स्ट्रगल करून आमचं घर उभा केलं. म्हणजे शून्यापासून विश्व निर्माण केलं आम्ही दोघींनी. त्याच्यामध्ये मी आता वडिलांना, म्हणजे आता माझं 17 मेला आता आमचं लग्न आहे, तर मी वडिलांना आता सध्या खूप मिस करते. कारण ते इथे असते तर ते खरंच खूप खुश झाले असते. ते म्हणजे त्यांना असं बरं वाटलं असतं की माझ्या मुली एकंदरीत खूप सुखी आहेत. मग आता तुम्ही काय करता? आता मी BMCमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जॉबला आहे, आरोग्य प्रचारक. आणि मग मिस्टर काय करतात? ते माझगाव डॉकमध्ये जॉबला आहेत. बोलवा ना. हो, या. नमस्कार. नमस्कार. या या या, स्वागत आहे तुमचं, बसा. बालपण कुठलं तुमचं? बालपण वडाळा, PPD कॉलनी. तुमच्या घरी कोण कोण? माझ्या घरी माझे वडील ऑफ झालेले 2012 साली. तर आता सध्या आई आहे. माझ्या नंतरची जी बहीण आहे तिचं लग्न झालं आहे आणि एक लहान बहीण आहे, ती सध्या शिकते. आणि मी घरामध्ये सध्या मी आता जॉबला एकटा. आणि मग लग्न कसं जमलं? लग्न
ॲक्च्युली मित्राने स्थळ दाखवलं. कोण हा मित्र? माझा म्हणजे तिकडचं एरिया म्हणजे वडाळ्यातलाच आहे, मित्र आहे माझा. तो मित्रानेच म्हणजे रिक्वेस्ट पाठवली माझ्याकडनं हिला. हां, हिने तिकडनं एक्सेप्ट केली. तर त्याने मला बोलवलं घरी, म्हणजे नेटवर दाखवलं अरे अशी मुलगी आहे. तर मग मला विचारलं कशी वाटते वगैरे. बोललो ठीक आहे, चांगली छान आहे बोललो. मग हिचा फोन नंबर म्हणजे घरच्यांचा फोन नंबर त्याने मिळवला. थांबा, काय झालं? हो असंच झालं, हे बोलले तसंच झालं. असंच झालं काय तसंच झालं? नाही, ह्यांच्या मित्राने ते फोन नंबर वगैरे मिळवला आणि मग त्यानंतर ह्यांचा फोन आलेला मला. काय म्हणाले हे? काय नाही, ह्यांनी विचारलं मला काय लग्नाबद्दलची मत, फ्युचर प्लॅनिंग वगैरे सगळं विचारलं. एवढंच विचारलं आणि ठेवला फोन? हां, हेच विचारलं आणि बोलले की मी घरी माझ्या सांगतो आणि मग कसं काय भेटायचं वगैरे कुठे ते कळवतो तुला. आणि मग कसं मॅनेज केलं सगळं? मॅनेज मग मी मम्मीला दाखवलं माझ्या की अशी अशी मुलगी वगैरे, आपण जाऊया बघायला वडाळ्यामध्ये. तर ठीक आहे बोलले, जाऊया बघायला. मग काय झालं पुढे? मग बघायला वगैरे गेलो. हां. नंतर बघितलं वगैरे, पाहुणचार झाला, चहा वगैरे सगळं, चहा बिस्किट वगैरे दिला आम्हाला. मग 2 दिवसानंतर यांच्या आईचा फोन आला मला. जावई पसंत आहे? नाही. तर विचारलं काय मग तुमच्याकडनं काय वगैरे येते. तर बोललो थोडे दिवस थांबा, मी म्हणजे सांगतो, अजून काय विचार केलेला नाही आहे. पण विचार ऑलरेडी अगोदर झाला होता मम्मीचा. तर मला तर मुलगी पास झालेली, पण मम्मी म्हणते की अंगाने थोडी बारीक आहे, हां, त्यामुळे आपण दुसरी बघू. अच्छा, दुसरी बघू. हां. हां, मग? तर मला तर आवडलेले. बोललो आता कसं काय. आणि तुमच्या बाबतीत काय झालं होतं? नाही, ह्यांनी ॲक्च्युली मला ही गोष्ट सांगितली नाही की ह्यांच्या आईला मी म्हणजे अंगाने बारीक आहे त्यामुळे नापसंत आहे, असं काय सांगितलं नाही. आणि पर्सनली माझं पण मत जाणून घेतलं की मुलगा म्हणून मी तुला कसं वाटलं, तुला पसंत आहे का? तर मी म्हटली हो, मला काय प्रॉब्लेम नाही आहे, कारण हे चांगले जॉबला होते आणि आमचे विचार आधी एकदा दोनदा फोनवर बोलणंही झालेलं. 2 महिने? नाही, 2 महिने Continue बोलत होतो. नाही, ॲक्च्युली तसं नाही झालं. तसं नाही झालं. थांबा, तुम्ही उगाच काहीतरी नाही, बोलाल आणि सगळं बाहेर येईल. थांबा जरा तुम्ही. त्याच्यानंतर आम्ही 15 ते 20 दिवस कंटिन्यू आम्ही थांबा ना, बोललो पुढे काय वगैरे झालं? फोनवर. फोनवर बोलल्यानंतर मग हिला मी म्हणजे खूप पहिलं जाणून घेतलं. नाही, ते फोनवर खूप वेळ बोलायला ते कधी? 2 महिने तरी. 2 महिने रोज बोलायचं? रोज बोलायचो. काय हे नाही सांगितलं? ते नाही सांगितलं, पण माझ्या घरच्याने तू पसंत नाही असते. हां, ते नाही सांगितलं. ह्यांनी सांगितलं की आमचा पूर्णपणे होकार आहे, म्हणजे करूया पण आपलं. नंतर मग मला सांगावंच लागलं की बाबा असं असं आहे, तर काय करायचं. त्यानंतर मग 2 महिने गॅप पडला. त्यानंतर कॉन्टॅक्ट नाही, काय नाही, सगळं काय पूर्ण स्थगित झालं तिकडे. नंतर मग मीच समोरून पुन्हा फोन केला 2 महिन्यानंतर आणि बोललो की मला तुझ्याशीच करायचं आहे लग्न म्हणून. मग तुम्ही तेव्हा काय म्हणालात? तेव्हा मी काय नाही, मी जरा कन्फ्यूज झाली की हे सांगतात की आईला पसंत नाही आणि हे बोलतात की यांना माझ्याशीच करायचं, कसं शक्य आहे? घरातनं तर परमिशन नाहीये, मग हे कसं काय करणार? मग भेटला नाही? 2 महिने आम्ही बोलत असताना ह्यांनी मला बोललेले एकदा की आपण बाहेर भेटूया वगैरे, पण माझ्या मनात खूप भीती होती की कसं भेटणार आपण. कसं म्हणजे असं जायचं समोर आणि भेटायचं कसं? तरी पण एक मनात भीती होती की नको नकळत व्यक्ती बरं, आहे. मी finally फक्त- भेटला? हां, फायनली भेटलो. finally. किस्सा पण एवढा मस्त झाला की त्यामध्ये 12:30-1 पर्यंत ही मला बोलली की मी भेटते. सकाळ जशी झाली, मी ऑफिसला गेलो नाही. त्या दिवशी मी ऑफिसला म्हणजे बॉसला सांगितलं की मी आज येत नाही म्हणून. सकाळी मला फोन केला, बोलते मी येत. अरे बापरे. येत नाही. मग मी बोललो यार अगोदरच सांगायचं ना. मग बोललो, मग त्या दिवशी मग 4-5 दिवसानंतर बोललो आता हिला मी भेटणारच, असं ठरवलंच. आणि ते तिने नव्हतं ठरवलं, ते मी ठरवलेलं. मग अर्धा तास वाट मी बघत होतो ना, म्हणजे मी ठरवलेलं ते. मग जाऊन भेटला? मग भेटलो. मग तेव्हा काय भेटली झालं? पण कशी भेटली तर आपण समोरच्याशी बोलताना कसं डोळ्यात डोळे घालून वगैरे असं बोलते, तसं न बोलता मग? मान खाली घालून अक्षरशः व्हायब्रेट होत होती. हो, तुम्ही भेटलात म्हणून? हो. का हो? बोलताना पण एकदम असंच मी थरथर कापत होती. घाबरलेली, कारण मी म्हणजे लग्न करायचं असं आणि कुठच्या मुलाला भेटणं किंवा असं, त्यासाठी मला थोडी भीती वाटत होती. अरे की अरे, वाटते कसं, हां. नंतर मग घरी कधी कळलं? घरून कधी होकार आला? काय झालं? 2 महिन्यानंतर गॅप पडल्यानंतर महिला मी सांगितलं मला करायचं ते तुझ्याबरोबर. ही बोलली घरच्यांचा होकार मिळवा वगैरे येते. तर मग त्यासाठी पण आम्हाला खूप स्ट्रगल करायला लागलं. अरे बापरे, आता काय स्ट्रगल म्हणजे मम्मी आमची तयारच नव्हती होत आणि हिच्या घरच्यांना म्हणजे हिच्या घरचेही तयार होत नव्हते, कारण मी नकार दिला होता ना, आमच्या मुलीला नकार दिला. दोन्ही बाजूने म्हणजे प्रॉब्लेम्स क्रिएट झाले होते. आता काय करायचं? मग हिने हिच्या घरच्यांना कन्व्हिन्स करत इथपर्यंत आणलं आणि तुम्ही? मीही कन्व्हिन्स केलं. आता आई खुश त्याच्यामध्ये आहे? सगळ्यात मोठा पुढाकार माझ्या मामाचा आणि माझ्या मामीचा. हां, त्यांना मी हाताशी धरून मम्मीला राजी केलं. पण आता सगळं छान आहे, लग्नाची तयारी सुरू आहे, सगळी घरात धामधूम सुरू आहे. अशा वेळेला तुम्ही एकमेकांना किती जाणलेलं आहे, एकमेकांबद्दल किती माहिती आहे, हे मला जरा विचारायचं आहे. पहिला प्रश्न तुमच्यासाठी, आमच्या ताईनं गायलेलं पहिलं गाणं कुठलं?
टायटॅनिक मधलं सॉन्ग आहे ते. उत्तर बरोबर आहे. टायटॅनिक मधलं गाणं म्हटलं. गाण्याचे शब्द कुठले ते सांगितलं असतं तर बरोबर. हार्ट काय कुठलं गाणं ऐकवा ना. ऐकवा थोडं. अच्छा ओके. एक काम करा ना. एक रागावणार नसाल तर प्लीज तुम्ही तिथे उभे राहा. ओ माय गॉड तुम्ही टायटॅनिक नाही प्लीज तुम्ही पण उभे राहा. Oh my God. प्लीज 1 2 3 ऍक्शन. Every night in my dreams I see you, I feel you. That is how I know you. Go on far across the distance and spaces between us. You have come to show you. Go on, near, far, wherever you are. I believe that's the hardest. Go on. वा Thank you. या किती छान गायलात Thank तुम्ही. you. हो ना. Thank you याच्यानंतर so much. कुठलंही गाणं असू नये असं मला वाटतं, कारण आता थेट प्रश्नांकडे वळतो. तेव्हा हे उत्तर बरोबर. दुसरा प्रश्न. हॉटेलमध्ये गेल्यावर ताई कोणत्या डिश हमखास मागवते? व्हेज कुर्मा. अभिनंदन, उत्तर बरोबर. तुमच्या सोबतलं आमच्या ताईला काय आवडतं? समजूतदारपणा. अरे वा. ताई कोणत्या पदावर काम करते? हेल्थ विजिटर, आरोग्य प्रचारक. ताईला कोणता पेहराव आवडतो? तिला ऍक्च्युली जीन्स टॉप खूप आवडतो आणि साडी पण आवडते तिला. चूक काय आवडतो? पंजाबी नेहमी ड्रेस. wear करते. कळलं तुम्हाला? 4 उत्तरं बरोबर आहेत. आता आमच्या ताईची किती उत्तरं बरोबर येतात बघूया. मिस्टरांचा क्रिकेट मधला हायएस्ट स्कोर किती? 151 केलेला. वा वा, अभिनंदन. टेन्शन घालवायचा मिस्टरांचा फंडा सांगा. सिंगिंग आवडते त्यांना, क्रिकेट पण आवडतं बघायला. चूक काय हो सांगा. मित्रांबरोबर गप्पा मारून मी टेन्शन घालवतो. कळलं तुम्हाला? आणि आता इथून पुढे मित्र कमी करायचे. वहिनी आलेले आहेत त्यांच्यावर गप्पा मारा. आमची ताई आली आहे तुमच्या घरात. हा येणार आहे. मोबाईलवर मिस्टर कोणता खेळ सतत खेळतात? नाही माहिती. तुम्हाला नाही माहिती? कुठला हो? टेम्पल रन. टेम्पल रन. तुमच्या मिस्टरांचं स्वप्न काय? स्वप्न हेच की त्यांना गावी नाशिकमध्ये बंगला बांधायचा. आणि मिस्टरांना न आवडणारी भाजी कुठली? न आवडणारी भाजी शेपू असेल. एक्झॅक्ट बरोबर. मला आवडते पण शेपू. कधी आहे लग्न? 17 मे. 17 मे. तुम्हाला दोघांनाही शुभेच्छा. थँक्यू. आणि यांच्या लग्नाला येताना प्रत्येकाने एक जोडी शेपू आणि एक जोडी मेथीची भाजी घेऊन यावे. हे विशेष आग्रहाचं आमंत्रण. तुम्हा दोघांनाही झी मराठीकडून हे तुळशी वृंदावन आणि त्याचबरोबर हा छोटासा आहे. अभिनंदन. नमस्कार. नमस्कार. तुम्हालाही नमस्कार. सासूबाई, एक अट सांगा. लग्नानंतर काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं सुनेनी? सासरच्या काही गोष्टी माहेरला सांगून झाकली मुरसावा लागायची. असं ठेवावं. हो. बाप रे. काय तुमचं काय म्हणणं आहे याच्यावरती? सांगावं पण एवढं पण नाही. तुम्ही कोण? ननंद. म्हणून नणंद आधीपासूनच बाजूला आली. म्हणजे सांगावं तरी पण तिची इच्छा असेल मन मोकळं करायची तरी पण एवढं पण काही सांगू नये. आणि तुम्ही काय करता लग्नानंतर? तुम्ही सांगता का सासरी काय असेल तर माहेरी? नाही नाही असं काही नाहीये. नाहीये ना? नाही बरं. जरा इकडच्यांना विचारतो यांचं काय म्हणणं आहे. काय हो? सगळं काय सांगायला नाही पाहिजे. जेवढं काय होईल तेवढं सांगायला पाहिजे. त्याच्यावर काय सांगायचं नाही. या आई सासूबाईंच्या बाजूने गेली. आता ती सांगणारच ना, कारण की तिला त्या घरामध्ये जरा नवीन नवीनच वाटणार. काय काय गोष्टी तिला ज्या आवडणार नाही ती डायरेक्ट बोलू नाही शकत. तर ती येऊन सांगणार तर त्यामध्ये काय हरकत नाही मला वाटत. सांगायला पाहिजे म्हणजे एवढा काय मोठा खजिना नाही का ते म्हणजे सांगू नका माझ्या घरी येते. बरोबर. तुमचं काय म्हणणं आहे? जरी सांगितलं तुझं मन मोकळं केलंस तरी ठीक आहे, पण सल्ला नाही घेतला पाहिजे की तू असं कर. नाही असं कसं सांगायला पाहिजे. म्हणजे ऍक्च्युली कसं आता लग्न करून आपण सासर घरी जाणार, आपल्याला काय तिकडे ऑकवर्ड फील झालं काय वाटलं तर डायरेक्ट सासूबाईंना किंवा ननंदबाईंना बोलणं पण चुकीचं आहे. तर मग आईला सांगून आईची थोडी हेल्प घेऊन जर एखादी गोष्ट आपल्याला सॉर्ट आउट नाही पण मी काय म्हणते, आता लग्न झाल्यावर तुम्ही त्या घरात जाणार, पण मग आता सासूबाईंना हळूहळू आईचा दर्जा सगळ्यांनी दिलेला आहे, तर मग बोलायला काय हरकत आहे?
आणि आईला नाही, कशाला पण टेन्शन काय द्यायचं? काय चुकीचं आहे काय बरोबर आहे ते आपण चुकीचं झालं तर मात्र सांगायलाच पाहिजे. पण अदरवाईज बऱ्याचशा गोष्टी जेवढ्या तिथेच संपतील ना तितक्या बऱ्या. आणि त्याच्यासाठी तुमची जबाबदारी आहे. कळलं का? काय नक्कीच मी करेल ना, मी देईन तिला पाठिंबा पूर्ण काय संपूर्ण. जा आणि सांग आईला. नाही बरं 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 बरं. तुमच्या 3 अपेक्षा सांगावं त्यांच्याकडनं. माझ्या 3 अपेक्षा अशा आहेत. सगळ्यात पहिली अपेक्षा हे की लवकर येणाऱ्या रागावर त्यांनी कंट्रोल करावं. त्यांना पटकन राग येतो. तसं करू नकोस ना, मग कशाला राग येईल? नाही राग येणार मग. ही कुठली पद्धत? त्यांचं म्हणणं आहे तुम्ही रागावर नियंत्रण ठेवा. नियंत्रण म्हणजे कसं, मी मोस्टली तिच्यावरच रागवतो. जर तिच्याकडनं काही चुकलं तरच रागवतो, उगाच त्यांना रागवतो. तू चुकू नकोस. आता पण चिडलेत की काय असं वाटायला लागलंय मला. दुसरी अशी अपेक्षा की शॉपिंगला सोबत आलं पाहिजे. असं नको की पैसे दिले हे घे तू तुझी शॉपिंग कर, मला काही सांगू नको, सोबत यायला पाहिजे. बॅगा उचलायला. तिसरी अपेक्षा असं की वर्षातनं एकदा तरी 4 ते 5 दिवसासाठी बाहेर फिरायला गेलं पाहिजे. एवढे 4-5 दिवस तरी नाही जमणार. 2 दिवस ऍडजस्ट करेन. सॅटर्डे संडे मला सुट्टी असते. आत्ताच नाही म्हणतायत ते. नाही, मी घेऊन जाईल. तुम्ही घेऊन जाणार? हे बरं केलं. हे आता तुम्ही करेक्ट बोललात. त्यांचा राग मी शांत करीन. नाही फिरायला नेलं तर मी घेऊन जाईल. ही ताई जोरात ठेवायचं हे लक्षात. तुमच्या 3 अपेक्षा काय आमच्या ताई? पहिली म्हणजे ती आळस खूप करते. त्यामुळे तिने संडेच्या दिवशी तरी सकाळी लवकर उठलं पाहिजे. संडे म्हणजे तिला एकदम म्हणजे बोलतात ना एकदम मजेचा दिवस. ऍक्च्युली वर्किंग असल्यामुळे कसं तो एक दिवस आराम करायला भेटतो. आणि कामं तर सगळी मीच करणार, मलाच करायची, त्यामुळे ती तर वेळेवर होती. पण थोडंसं लेट उठल्याने काय फरक पडतो असं माझं म्हणणं आहे. आणि जर नाही दिलं ना तुम्ही लवकर उठवलं तर त्या सांगणार मी चालले आईकडे 2 दिवस झोपून येते. चला दुसरं सांगा. 2 म्हणजे मला खाण्यांची फार आवड आहे, खायची खूप आवड आहे. तर मला चमचमीत बनवून दिलं पाहिजे मस्त. चमचमीत तसं मी बनवते, त्यांना आवडतं. पण प्रत्येक वेळी ते शक्य होईल की नाही असं सांगता नाही येणार. पण तरी जेवढं जमणार तेवढं बनवणार. मसाल्याचा डबाच ठेवा पुढे. 3. तिसरी म्हणजे मला रोज टिफिन बनवून दिला पाहिजे. हो बाबा. आईना म्हणजे भरून आलाय आज. मुलाच्या अपेक्षा आहे. तुमचं काय म्हणणं आहे? टिफिन देईल बनवून, पण कधीतरी घाई गडबड होते, कधी आपल्याला उठायला उशीर होतो. तुम्हाला एक आयडिया सांगतो. पहिल्याच दिवशी शेपूची भाजी करा. सांगतील उद्यापासून टिफिन नको. ओके, मी आयडिया माझी. बरं देणार आहे आमची ताई तुम्हाला टिफिन. कळलं? फक्त नेलेला टिफिन स्वतःच खा. हो मीच खाणार. नाहीतर इकडे भाजी दिली तर मी नाही खाणार. तुमच्या दोघांची इच्छा आणि अपेक्षा पूर्ण हो. आमच्या ताईला एव्हर यूथ नॅचरल्स यांच्याकडून गिफ्ट आहे. अभिनंदन. नमस्कार. रिसेप्शनला उभे आहेत तसंच वाटतंय. 17 मेला लग्न आहे. सासरी जाणार. हो. मग तिकडे जात असताना माहेरच्या काय मिस करणार? घरच्यांना म्हणजे माझ्या मम्मीला मी जास्त मिस करणार. आणि माझ्या बहिणींच्या आठवणी सर्व खूप आठवणी आहेत मला. त्यांच्यासोबत घालवलेले सर्व क्षण, आम्ही जितके प्रेमाने राहायचो ते सर्व. आम्ही कधीच नाही भांडलो. आम्ही 4 बहिणी असलो पण आम्ही कधीच नाही भांडलो. आम्ही सर्व मैत्रिणींसारखे राहिलो. ह्या गोष्टी मी खूप मिस करेन. मला जन्मोजन्मी अशाच बहिणी मिळू दे. काय म्हणणं तुम्ही? म्हणजे लहान म्हणजे मी तर तेव्हा लहानच होती. वडील तर तेव्हा गेले. नंतर आई आणि बहीण म्हणजे आम्ही एवढेच 4 जणीच घरामध्ये. आणि कोण म्हणजे सहारा वगैरे नव्हता. तर माझ्या ह्या दोघी पण बहिणी म्हणजे मोठी बहीण आणि ही त्यावेळेस त्या पण त्याच लहानच असं होत्या तरीसुद्धा त्यांनी आम्हाला खूप सपोर्ट केला. म्हणजे शिक्षणाचं वगैरे कुठल्याच गोष्टीची कधीच कमी वगैरे पडू दिली नाही. आणि आज आता त्या सासरी जाणार तर थोडंफार आठवण तर येणारच त्यांची. आई काय ती आता जाणार तर आम्हाला काही करमणार नाही, घरामध्ये चांगलं वाटणार नाही. आताच कसं तरी वाटते आणि सारखी आठवण येते. तो दिवस सगळ्यांना आता आठवायला. तुम्ही काय सांगाल या निमित्तानं? त्यांच्या घरच्यांना काय विश्वास? कसं आहे, आता मला पण 2 बहिणी आहेत. त्यामुळे तिचा लाड होणार आमच्याकडे. त्याची तुम्ही काही काळजी आणि टेन्शन घेऊच नका. आणि माझाही सपोर्ट आहे. आणि मी तिला खूप चांगल्या प्रकारे आणि आयुष्यभर तिला साथ देईन. तुम्ही काय टेन्शन नाही त्याला? मुलीप्रमाणे वागवेत. पण तरीसुद्धा मला टेन्शन आलं आहे. तुम्ही किती म्हणालात त्यांना की टेन्शन घेऊ नका, तरी मला टेन्शन आलं आहे. कारण तुम्ही मगाशी राग कमी करीन असं म्हणाला नाहीत. बरं ठीक आहे, मी राग नक्कीच कमी करेन. किमान बोललात याने तरी माझं टेन्शन कमी झालं.
आता आमची ताई चाललेली आहे सासरी आणि ताईला सासरी पाठवत असताना माहेरची भेट म्हणून तिचा सन्मान आपण पैठणी देऊन करणारच आहोत. पण मला बघायचं आहे ती पैठणी ताई स्वतः पटकावणार का तिला मिस्टरांच्या मदतीने तिला पैठणी मिळणार. त्या आव्हानात त्या यशस्वी झाल्या नाहीत. तुमच्यापैकी कोण पुढे सरसावेल मदतीसाठी? हां चला, बहीण आणि अजून एक नणंदबाई. हां म्हणजे एक नणंद आणि एक बहीण या पुढे सरसावणार. बघूया पैठणी कोण पटकावून देणार आमच्या ताईला, का या तिघांनाही तिथेच उभं ठेवून ताई स्वतःच पैठणी मिळवणार. पहिली संधी अर्थातच आमच्या ताईला. ताई 10 संधी आहेत. इकडनं हा चेंडू टाकायचा, स्माइली चेंडू. तो प्रत्येक पायरीवर पडत किंवा कदाचित उडूनही जाईल, पण खाली असलेल्या त्या प्लास्टिकच्या बास्केटमध्ये गोळा व्हायला पाहिजे. घ्या, 1 सुरू. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. नाबूक स्वरांच्या घरात लहानाची मोठी झालेली ताई आता निकमांकडे निघालेली आहे. तिला शुभेच्छा देऊया आणि तथास्तु पुणे यांच्याकडून देऊया ही पैठणी. अभिनंदन. होम मिनिस्टर होणार असून मी या घरची पॉवर्ड बाय एव्हरयूथ नॅचरल्स वॉलनट स्क्रबचा हा आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.